आज आपण भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि समाज कल्याणाचा कायदा समजून घेणार आहोत. तो म्हणजे लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्ट 1987. हा कायदा यासाठी करण्यात आलेला आहे की गरीब, अज्ञान किंवा सामाजिक परिस्थितीमुळे कोणालाही न्यायापासून वंचित राहावं लागू नये. अनेक लोकांना असं वाटतं की कोर्टात जाणं म्हणजे खूप खर्चिक प्रक्रिया आहे आणि ती फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे. पण हा कायदा असं सांगतो की न्याय हा अधिकार आहे, सवलत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा कायदा नेमका काय आहे, मोफत कायदेशीर मदत कोणाला मिळते आणि लोक अदालत म्हणजे काय आणि हा कायदा प्रत्यक्षात कसा काम करतो. सगळ्यात आधी लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्ट म्हणजे काय हे जाणून घेऊया. हा कायदा समाजातील दुर्बल घटकांना मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवा देण्यासाठी करण्यात आलेला आहे. या कायद्याची मुख्य उद्दिष्टे अशी आहेत: प्रत्येकाला न्याय मिळण्याची समान संधी देणे, लोक अदालत यांच्या माध्यमातून वादांचा जलद आणि मैत्रीपूर्ण निपटारा करणे. हा कायदा 9 नोव्हेंबर 1995 रोजी अंमलात आला. त्यामुळे 9 नोव्हेंबर हा राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा कायदा आता आवश्यक का होता? भारतामध्ये आजही अनेक लोकांना वकील परवडत नाही. अनेकांना आपले हक्क माहीत नसतात. ग्रामीण आणि मागास भागात न्याय मिळवणं अत्यंत अवघड असतं. भारतीय संविधानातील अनुच्छेद 39A राज्याला निर्देश देते की आर्थिक आणि इतर अडचणींमुळे कोणालाही न्याय नाकारला जाऊ नये. हा कायदा म्हणजे अनुच्छेद 39A ची प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे. आता कायदेशीर मदत म्हणजे लीगल एड म्हणजे काय? कायदेशीर मदत म्हणजे मोफत कायदेशीर सल्ला, मोफत वकील सल्ला, अर्ज, तक्रार, याचिका तयार करून देणे, कोर्ट आणि ट्रिब्युनलमध्ये प्रतिनिधित्व करणे, काही प्रकरणात कोर्ट फी भरणे, ही सर्व मदत पूर्णपणे मोफत दिली जाते. आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की ही मोफत कायदेशीर मदत कोणाला मिळते. या कायद्याच्या कलम 12 नुसार खालील व्यक्तींना मोफत कायदेशीर मदत मिळण्याचा हक्क आहे. सगळ्यात आधी महिला, लहान मुले, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्ती, मानवी तस्करी किंवा बेघरचे बळी, अपंग व्यक्ती, नैसर्गिक आपत्ती, दंगल, औद्योगिक अपघाताचे बळी, कोठडीत असलेले व्यक्ती म्हणजे कारागृह, बालगृह, मानसिक आरोग्य संस्था यामधील व्यक्ती, औद्योगिक कामगार, राज्य सरकारने ठरवलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना सुद्धा मोफत कायदेशीर मदत मिळू जाते. प्रकरणाचा कायदेशीर दर्जा देखील महत्त्वाचा असतो. या कायद्याअंतर्गत रचना बघूया, म्हणजे कोणत्या अथॉरिटीज आणि प्राधिकरणे येतात. सगळ्यात सर्वोच्च प्राधिकरण यामध्ये येते नालसा, ज्याला राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण असे म्हणतात. याचे अध्यक्ष भारताचे सरन्यायाधीश असतात किंवा ज्येष्ठ सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असू शकतात. हे प्राधिकरण लीगल एडचे धोरणे व मार्गदर्शक ठरवते. त्यानंतर राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण असतं, प्रत्येक राज्यात ते स्थापन केलं जातं. ह्याचे अध्यक्ष हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश किंवा इतर वरिष्ठ न्यायाधीश असू शकतात. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा विधी सेवा समिती असते. याचा अध्यक्ष हा जिल्हा न्यायाधीश असतो. सर्वसामान्य नागरिकांशी यांचा थेट संपर्क असतो. तसेच तालुक्यात तालुका विधी सेवा समिती असते. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तालुका विधी सेवा समिती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यानंतर लोक अदालत म्हणजे काय हे आता बघूया. या कायद्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लोक अदालत. लोक अदालत म्हणजे लोकांची न्यायालय. लोक अदालतीचे फायदे म्हणजे जलद न्याय, कोर्ट फी लागत नाही, सोपी आणि अनौपचारिक प्रक्रिया, तडजोडीतून वाद मिटवले जातात. आता लोक अदालतमध्ये कोणते वाद चालतात? लोक अदालतमध्ये मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद, चेक बाउन्स प्रकरणे, वीज पाणी बिल वाद, बँक वसुली प्रकरणे, कामगार वाद, तडजोड योग्य फौजदारी गुन्हे, गंभीर फौजदारी गुन्हे लोक अदालतीत घेतले जात नाही. लोक अदालतीचा निर्णय, ज्याला आपण अवॉर्ड म्हणतो, हा अवॉर्ड अंतिम आणि बंधनकारक असतो. तो सिव्हिल कोर्टाच्या डिग्रीसारखा म्हणजे सिव्हिल कोर्टाच्या निर्णयासारखाच असतो. या निर्णयाविरुद्ध अपील करता येत नाही. त्यामुळे कोर्टावरील ताण कमी होतो. तसेच कायमस्वरूपी लोक अदालत सुद्धा आहेत. कायमस्वरूपी लोक अदालती सार्वजनिक उपयुक्त सेवा संबंधी वाद हाताळतात, जसे की वाहतूक सेवा, पोस्टल सेवा, वीज, पाणी पुरवठा, दूरसंचार सेवा. या लोक अदालतीत ठराविक रकमेपर्यंतचे वाद पक्षकारांची संमती नसली तरी निर्णय देऊ शकतात. आता मोफत कायदेशीर मदतीसाठी अर्ज कसा करायचा? कोणतीही पात्र व्यक्ती जिल्हा कायदेशीर सेवा
प्राधिकरणाकडे जाऊ शकते. लेखी अर्ज करावा लागतो आणि त्या लेखी अर्जावर आपले डॉक्युमेंट जोडावे लागतात. अर्ज केल्यानंतर जर तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्हाला वकील दिला जातो. तर मित्रांनो, लीगल सर्व्हिस अथॉरिटी ॲक्ट 1987 हा भारतातील सामाजिक न्यायाचा कणा आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला वकील परवडत नसेल, कायदेशीर माहिती नसेल, अन्याय सहन करावा लागत असेल तर लक्षात ठेवा, कायदेशीर मदत हा तुमचा हक्क आहे आणि ती मोफत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त कायदेशीर माहिती व जनजागृतीसाठी आहे. हा कोणताही कायदेशीर सल्ला नाही. विशिष्ट प्रकरणासाठी कृपया अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पाहत राहा टॉक्स मराठी. धन्यवाद.